मागच्या ब्लॉग नंतर मी दर्शनासाठी गेलो होतो, पण दर्शन करताना मोबाईल वगैरे सगळे लॉकरमध्ये असतात, त्यामुळे मी मोबाईल इथेच ठेवला होता. आणि आज दर्शन झाल्यानंतरचा दुसरा दिवस. संध्याकाळी माझी ट्रेन 9:30 वाजता आहे, पण माझ्या एका मित्राचा मला कॉल आलेला की तिरुपतीला आलायस तर मला भेटल्याशिवाय जाऊ नको, असं तो म्हणत होता. तो इकडचाच आहे आणि मला थोडे तेलुगू शिकवण्यामध्ये त्याचा खूप मोठा हात आहे. त्याचबरोबर आणखी एक मित्र आहे, त्याने मला तमिळ शिकवले होते, पण तो कुठेतरी बाहेर गेल्यामुळे त्याला भेटता आले नाही. मित्राला भेटण्यासाठी मला पुन्हा खाली तिरुपतीला जायचे होते, त्यासाठी मी हे बस तिकीट काढले. जवळजवळ आम्ही 10 वर्ष झाले भेटलो नव्हतो आणि यावेळी भेटण्याचा योग आला होता, त्यामुळे म्हटलं आज रात्री निघायचं आहे आणि याला भेटूनच जाऊया. तिरुमालावर येण्यासाठी 2 रस्ते आहेत, जाण्यासाठी वेगळा रस्ता आणि येण्यासाठी सुद्धा वेगळा रस्ता आहे. तिथून खाली आल्यानंतर मी इथे पोहोचलो स्टँडवर आणि मित्राने मला लोकेशन पाठवले होते, तर तिकडे ते मेन रोडला होते. मग मी चालत चालतच रोडच्या इकडे निघालो. आधीपासूनच मला बऱ्यापैकी रोड माहीत असल्यामुळे मी व्यवस्थित ज्या त्या लोकेशनला पोहोचलो. तिथे मला माझा मित्र घ्यायला आला. नंतर आम्ही एका कॅफेमध्ये गेलो होतो, पण खूप दिवसांनी आम्ही भेटल्यामुळे आम्हाला काही व्हिडिओ करता आला नाही. त्याला मी ब्लॉग बद्दल सुद्धा सांगितले, पण त्यांनी मला अजूनही इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं नाही. असो, पण तो मला म्हणाला की चल मी तुला तिरुमालावर सोडायला येतो. आणि मी सुद्धा कधी बाईकवरून तिरुमालावर गेलो नाही, त्यामुळे मला पहिल्यांदाच हा अनुभव भेटला. त्याला म्हटलं ठीक आहे चल सोडायला, पण पेट्रोलचे पैसे मी देणार नाही. आम्ही खूप दिवसातून भेटलो, पण एवढाच एक व्हिडिओ आम्ही काढलेला आहे, कोणताच फोटो वगैरे सेल्फी वगैरे काढला नाही. इथून मी पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवण्यासाठी मंदिराचे व्हिडिओ करायला पुन्हा मंदिरापाशी जाणार होतो आणि आपल्या रूमचा सुद्धा टाइम निघत असल्यामुळे पहिलं रूमला जाऊन चेकआउट करायचे होते. मित्रांनी इथे रूमवर सोडल्यानंतर मी थोडा फ्रेश झालो आणि चेकआउट करून बाहेर निघालो आणि मंदिराच्या दिशेने जायला लागलो. मी खूप नाराज होतो की आज इथून जायचे आहे, पण 9:30 पर्यंत मला टाइम होता आणि तोपर्यंत इथे मंदिरासमोर बसून थोडी प्रार्थना केली, मंदिराचे काही शूट घेतले. तसेच इथे TTD म्हणजे तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या टेलिव्हिजन चॅनलवर जो कार्यक्रम होतो तो इथे त्याचा सेट आहे, इथून लाईव्ह दिसतो. यावर सुद्धा भजन वगैरे असतात. खूप वेळ इथे क्लासिकल म्युझिक ऐकल्यानंतर मी इथे आलो, जिथे लोक इथे येऊन ज्योत पेटवलेली असते, त्याच्यामध्ये कर्पूर आणि नारळ अर्पण करतात. ट्रेन आता 9:30 ला असल्यामुळे आत्तापासून थोडंसं देवासमोर वेळ घालवायचा होता आणि खूप दिवसांनी आल्यामुळे इथून लवकर पाय निघत नव्हता, म्हणजे इथून लवकर जाऊ वाटत नव्हते आणि भरभरून देवाच्या मंदिराकडे बघावंसं वाटत होतं आणि इथेच थांबावंसं वाटत होतं. पण 6 महिन्यानंतर मी परत एकदा येईल आणि त्यावेळी तुम्हाला इथल्या सर्व शास्त्रांबरोबरच आणखी काही रहस्य मी तुम्हाला याच्यामधले सांगेल. पण यावेळीचा हा ट्रॅव्हल व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात आता कोल्हापूरमध्ये.